नमस्ते, स्वागत आहे तुमचं निकम दीपा यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण तरीदार झणझणीत अशी मटण मुंडीची रेसिपी बनवलेली आहे, तेही साध्या आणि सोप्या पद्धतीने। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहावे, तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका। चला मग व्हिडिओला स्टार्ट करूयात। इथे मी एक मुंडी घेतलेली आहे, तेही भाजून घेतलेली आहे। मी दुकानातूनच ही भाजून आणलेली आहे मुंडी। तुम्हाला तसं पाहिजे असेल तर तुम्ही दुकानवाल्याला सांगा, तो देखील तुम्हाला अशी भाजून मुंडी देणार। आता इथं आपल्याला उकळीसाठी लागणारे साहित्य बघूयात। कोथिंबीर, अद्रक आणि लसूण हे घेतलेलं आहे उकळीसाठी। त्यानंतर मी इथे 2 मोठे कांदे त्याला बारीक कापून घेतलेले आहे। हे इत्यादी साहित्य आपल्याला उकडण्यासाठी लागणार आहे। थोडंसं तेल घालून आपण कांदा परतून घेऊयात। कमीवर छान असा ब्राऊन होईस्तोवर कांदा परतून घेऊयात आपण। जास्त ब्राऊन करायचा नाही आहे कांद्याला, थोडासा ब्राऊन असा होईस्तोवर आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा परतत नाही तो पण आपण मसाला वाटून घेऊयात, जो उकळीसाठी तयार केलेला आहे तो। आता याला पाणी टाकून थोडंसं फाईन पेस्ट करून घेऊया याची। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मी। आता कांदा देखील आपला छान परतून झाला आहे। तुम्ही बघू शकता छान कांदा परतून झालेला आहे। आता यात आपल्याला मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे। पूर्ण मसाला आता आपला कमीवर होऊन आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे यालाही। पूर्ण एकजीव करून घेऊयात मसाल्याला। आता यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा टेबलस्पून हळद घालायची आहे। मिक्स करून घेऊयात। मसाल्याला छान असं तेल सुटेस्तोवर आपल्याला परतवायचं आहे। तर मसाल्याला छान तेल देखील सुटलेलं आहे। आता मुंडी आपल्याला यात टाकून घ्यायची आहे। थोडं थोडं करून पूर्ण टाकून घेऊयात। मुंडीला आपल्याला छान 2 ते 3 पाण्याने छान धुवून घ्यायचे आहे, मगच आपल्याला भाजी करायला घ्यायची। आता छान फिरवून घेऊयात। इथं गॅस आपल्याला फास्टच ठेवायचा आहे, कारण की मुंडीचं पूर्ण अंगाचं पाणी असतं ते आटेस्तोवर आपल्याला इथं गॅस फास्ट ठेवायचा आहे। त्यानंतर पाणी घालून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। आता पाणी देखील आटलेलं आहे, तुम्ही बघू शकता मुंडीचं। आता याच्यात 2 ग्लास असं पाणी घालायचं आहे आपल्याला। 2 ग्लास असं मी पाणी घातलेलं आहे। आता कुकर बंद करून आपल्याला 3 ते 4 अशा शिट्ट्या घ्यायच्या आहेत। मुंडीला छान असं नरम शिजून घेऊयात। 3 ते 4 शिट्ट्याने मस्त अशी शिजते मुंडी। आता आपण पुढं मसाल्याची तयारी करूयात। चला मग मसाल्यासाठी लागणारे साहित्य बघूयात। 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे मी, 2 कांदे घेतलेले आहेत, अद्रक लसूण, 4 ते 5 काजू, हिरवी मिरची आणि कोथिंबीर एवढं घ्यायचं आहे आपल्याला मसाल्यासाठी। आता मसाला आपण भाजून घेऊयात, थोडंसं तेल घालूयात। सगळ्यात प्रथम आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। मसाल्याला जास्त ब्राऊन करायचं नाही आहे आपल्याला, थोडं थोडं असं डाग लागेस्तोवर असं मसाला भाजायचा आहे। सतत आपल्याला हे हलवत राहायचं आहे। आता यात आपल्याला अद्रक लसूण घालायचं आहे, ते देखील परतून घेऊयात। त्यानंतर 4 ते 5 मी इथं काजू घेतलेले आहेत, ते देखील यात टाकून घेऊयात। काजू टाकल्याने आपली रेस्टॉरंटसारखीच अशी भाजी लागते। काजू नक्की घाला तुम्ही।
आता एक मिरची घेतली मी, ती देखील यात टाकून घेऊयात. आता आपल्याला टमॅटो देखील टाकायचा आहे. आता इत्यादी आपले मसाले आहेत ते आपल्याला कमीवर टमॅटो थोडंसं असं सॉफ्ट होईस तर परतून घ्यायचं आहे. मसाल्याला आपल्याला इथं जास्त परतवायचं नाही आहे, फक्त त्याचा कच्चा स्मेल निघेस्तोवर आपल्याला तेलात इथं परतवून घ्यायचं आहे. खाली चिटकू न देता याला सतत हलवायचं आहे आपल्याला. आता 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता गॅस मी इथं बंद केलेला आहे. वरतून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालून झाल्यावर आपल्याला मसाला काढून याला वाटण्यासाठी ठेवायचं आहे. पूर्ण एकजीव करून घ्या. तुम्ही बघू शकता टमॅटो देखील गळलेले आहेत पूर्ण. छान एकजीव झालेला आहे मसाला. आता याला काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यात मी मसाला पूर्ण काढून घेतलेला आहे. आता त्याला छान असं बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे बघा छान अशी बारीक पेस्ट केलेली आहे मी. आता इथं मसाले बघूयात. मी 1 टेबलस्पून गरम मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, मटन मसाला घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, काश्मिरी लाल मिरची पावडर घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. इत्यादी सगळं आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे. मी 1 टेबलस्पून असं घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही घ्या. आता इथं तुम्हाला लागेल तेवढं तेल घालायचं आहे. मी 2 ते 3 मापलं असं तेल घालते. तेल छान तपल्यावर आपले जेवढे मसाले आहेत ते घालून यात परतून घ्यायचे. छान हलवून घ्या. आता वाटून ठेवलेला मसाला देखील यात घालूयात आपण. छान असं फिरवून घ्या यालाही. मसाल्याला आपल्याला 4 ते 5 मिनटं असं छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेस्तवर. तीन ते 4 मिनिटांनी मी पुन्हा मसाला हलवायला घेतलेला आहे. मसाला हा सतत चिटकत असतो म्हणून याला घडी आपल्याला हलवतच राहायचं आहे. आता मसाल्याने तेल सोडलेलं आहे. आता आपल्याला यात भाजी घालून घेऊयात. भाजीला 4 ते 5 अशा शिट्ट्या लावून घेतलेल्या आणि छान असं शिजून झालेलं आहे आपलं मुंडी. आता याचा रस्सा सहित आपल्याला हे पूर्ण यात टाकून घ्यायचं आहे मसाल्यात आणि छान उकळी येईस्तोवर आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. गॅस इथं आपल्याला फास्टच ठेवायचा आहे. पूर्ण एकजीव करून घेऊयात मसाला आणि भाजी. आता याला उकळी फुटल्यावरच आपल्याला झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं अजून शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता भाजीला खूप छान असा कलर आलेला आहे. अजून भाजी आपली शिजलेली नाही आहे. अजून आपल्याला 10 मिनटं याच्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. दहा मिनटं झालेले आहेत. भाजी आपण उघडून बघूयात. खूप छान असा कलर देखील आलेला आहे आणि घरभर असा सुगंध देखील सुटलेला आहे. नॉनव्हेज खवय्यांना तुम्ही नक्की कळवा ही रेसिपी. अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी बनवलेली आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे नॉनव्हेज रेसिपी बघू शकता.
आणि कशी वाटली रेसिपी आजची नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फुल वॉचिंगसाठी.